नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या। संजय राऊतांना राज्यात उद्रेक करून दंगली घडवायच्या सामनाच्या वर्तमानपत्र दाखवत नारायण राणेंचा गंभीर आरोप, तर संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्याची राणेंची मागणी। उद्धव ठाकरेंनाच आता गेट आउट करण्याची वेळ आली आहे। नारायण राणेंचा हल्लाबोल, शरद पवार या वयात देखील लावालावी करतात, तर उद्धव ठाकरे बावळट माणूस, राणेंची खोचक टीका। शरद पवार 83 वर्षांचे झाले तरी देखील मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, नारायण राणेंचा पवारांवर हल्लाबोल, तर शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद असल्याची राणेंची टीका। नारायण राणे आणि त्यांचे चाराणे बाराणेंवर व्यक्त व्हायचं असं वाटत नाही। राणे आता फडणवीसांच्या ब्रिगेडमध्ये देखील सालगडीही नाहीत, ते कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतात, सुषमा अंधारेंचा राणेंवर पलटवार। शरद पवारांवर टीका करण्याची राणेंची लायकी नाही, आधीच नसलेली उंची आणखी कमी होणार नाही याची काळजी घ्या, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया। जोडे कसले मारता, हिम्मत असेल तर समोर या, महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून अजित पवारांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची देखील अजित पवार यांची टीका। फडणवीस शेवटच्या पेशव्यांचे उत्तराधिकारी आणि औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन, संजय राऊतांचा हल्लाबोल, सुरतमधील व्यापाऱ्यांचा पैसा ईस्ट इंडिया कंपनीला जात असल्यानं शिवरायांनी राष्ट्रहितासाठी सुरत लुटली, राऊतांचं वक्तव्य। फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले, जितेंद्र आव्हाड यांची फडणवीसांवर टीका, तर विरोधकांचं टार्गेट केवळ देवेंद्र फडणवीस, दरेकरांचा पलटवार। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याकडून शिवरायांचा पुतळा पडलेल्या ठिकाणांची पाहणी, आदिलशहाचे वंशज या आजही इथल्या मातीत आहेत, भास्कर जाधव यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल।